राम राम मंडळी. तर आज आहे आपल्या ब्लॉग सिरीजमधला दिवस 12वा. जसं की रोज ठरल्याप्रमाणे आपण आपली रूम आवरायची, झाडून बिडून घ्यायची मस्तपैकी. आंघोळी झालती, मस्तपैकी आवरून घेतलं. त्यात अनिकेत भाऊ म्हणलं मला पहिलं आवरू दे. काय म्हणलं आवरा शेट. त्यात काय शेट तसलं सेटअपिलचं लावत्यात, म्हणतात तोंड एकदम क्लीन आणि खट होतं. चालतंय म्हणलं वापरा. तेवढ्यात वर गेलतो, चिंटू शेटचं चाललेलं काय ओंकार शेट नुसतं डोकवत होतं त्याच्यात. चालतंय म्हणलं चला. तिथून म्हणलं आज आपल्याला गणपतीचं शूट करायला जायचं आहे जरा, म्हणून सगळे कार्यकर्ते घेतले आणि आपल्या इथं जवळच एक गणपतीचं गोडाऊन आहे तिथं गेलो. तर जातानाच दिसलं तर काय तर बघतोय तर काय DJचा सेटअप लावलेला. का तर अण्णाभाऊ साठे आपली जी जयंती ती होणार होती इथं, त्यामुळं सेटअपचं चाललेलं तयारी. जाऊन पोचलो तिथं, मस्तपैकी शूट चालू केला. चांगलं शूट टेक घेतलं. बघा व्हिडिओ आपला शॉर्टमध्ये अपलोड केलेला यूट्यूबला, बघू शकता. म्हणलं आपण पण थोडंसं बघावं म्हणलं जमतं आहे का आपल्याला, म्हणून आपण पण घेतली आपली गणपतीची मूर्ती रंगवायला. फायनली माघारी येत होतो. काय माघारी येईपर्यंत गाड्यांना सेटअप चालूच केला. कसं वाचतोय बघा तुम्ही एकदा. कसा आहे विषय, क्वालिटी का नाही. मग तिथून पुढं आलो, गेलो स्वामींच्या आपल्या मठात. जाऊन व्हायचं मग दर्शनी करावं. मस्तपैकी जाऊन गेलो आत, पाय स्वच्छ धुतले. आत जाऊन मग बसलो जरा, दर्शनी घेतलं. मग तेवढ्यात आपले भूषण शेट आणि आदित्य शेट येत होते मागून. म्हणलं आपण थोड्या वेळ इथंच बसावं शांततेत. बसलो जरा, आरती केली, आलो माघार रिटर्न होमला. आपलं व्ह्यू कशी काय बघा बरं, एक नंबर का नाही. फायनली मग आपल्या जेवणाचे टाईम चालताच मग सगळ्या कार्यकर्त्यांना म्हटलं आपण आता जाऊन जेवण घेऊन येऊ. सगळ्यांना आवराय आपलं चालू केलंच. त्यात ओंकार शेट काहीतरी म्हणत होतं, काय कळलं नाही. मग आवरून बिवरून घेतलं. गाड्यांचं डबं होतं, माझा काय डबा नव्हता, म्हणून म्हटलं आपण आज घरनं आता शिरा आणलेला भाजून मग आज करावा म्हटलं. मस्तपैकी शिराही केला, सगळ्यांना जेवणावर ताव मारला. भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.